नमस्कार, मी कमलेश पवार एसकेपी आयटीआय कट्ट्यामध्ये सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। त्याचबरोबर आयटीआयमधील सर्व माझे सहकारी यांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आज छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथून खास विषय ज्याचं नाव आहे स्टेनो मराठी या विषयासंदर्भात या ट्रेड संदर्भात आज आम्ही या ठिकाणी सर्वांशी पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी आज करणार आहोत। आजच्या या एसकेपी आयटीआय कट्ट्यामध्ये स्टेनो मराठी हा विषय शिकवणाऱ्या तज्ञ शिक्षिका, तज्ञ शिल्प निर्देशिका आदरणीय शर्मिला ताई कळमकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मॅडम, आपलं एसकेपी आयटीआय कट्ट्यामध्ये मनपूर्वक स्वागत। नमस्कार सर। नमस्कार सर्व विद्यार्थी आणि पालक आणि माझ्या सहकारी बंधू भगिनींना नमस्कार। मी स्टेनोग्राफी इन्स्ट्रक्टर मराठी श्रीमती कळमकर एसके गेले 30 वर्ष या स्टेनोग्राफी विषय शिकवण्याचं काम करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथे स्टेनोग्राफी मराठी हा व्यवसाय अभ्यासक्रम आहे। या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी मी आज इथं उपस्थित आहे। धन्यवाद मॅडम। आज एसकेपी आयटीआय कट्ट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथील आदरणीय शर्मिला कळमकर मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा 30 वर्षापेक्षा जास्त या ट्रेड शिकवण्यामधला अनुभव आहे आणि सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालक आणि विद्यार्थी यांना अनेक प्रश्न पडत असतात, तर त्यांच्या प्रश्नाचं उकल करणं ही आपली जबाबदारी आहे। तर मॅडम, आज परत एकदा तुम्हाला या एसकेपी आयटीआय कट्ट्यामध्ये तुमचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि पालकांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं आपण या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत। पहिला प्रश्न आहे की पालकांचं स्टेनोग्राफी मराठी म्हणजेच काय, नेमकं याच्यामध्ये काय शिकवलं जातं असा पालकांचा प्रश्न आहे। स्टेनोग्राफी म्हणजेच ही एक कला आहे, त्याच्यामध्ये एक लघुलिपी शिकवली जाते। म्हणजे लघुलिपी म्हणजे एक विशिष्ट कोड लँग्वेज आहे, त्यामुळे ती लँग्वेज शिकल्यामुळं विद्यार्थी एका मिनिटाला 100 शब्द गतीने लिहू शकतात आणि ते नंतर त्यांनी आपल्या नियमित भाषेमध्ये त्याचं ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे त्याला लिप्यंतर असं म्हटलं जातं, तर ते करून त्यांनी ते कॉम्प्युटरवर ड्राफ्ट करून पुन्हा त्यांनी साहेबांना सादर करायचं असतं। ती एक वेगळी लिपी आहे, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी शक्य होतात। याचा वापर अशा ठिकाणी होतो की मंत्री भाषण करतात किंवा अधिकारी विद्यार्थ्यांना, अधिकारी जेव्हा कर्मचाऱ्यांना त्यांना सांगायचं असतं काही पत्र वगैरे ड्राफ्ट करायला, तर ते ड्राफ्ट करताना ते पटकन सांगून जातात आणि मग ते त्यांच्या ह्या लिपीमध्ये संकेत लिपीमध्ये लिहून घेतात आणि मग ते पुन्हा त्याचं पत्र किंवा जे काही त्यांना स्वरूप असेल त्या स्वरूपामध्ये ते कॉम्प्युटरवरती टाईप करून ते देतात। म्हणजे त्यामुळे अधिकाऱ्यांचा वेळ जातो किंवा मंत्र्यांचं भाषण मीटिंग चालू असेल तर त्या मीटिंगचं जे इतिवृत्त लेखन असतं ते करण्याचं काम हे स्टेनोग्राफरचं असतं। ओके, थँक्यू मॅडम। मॅडमनी छान माहिती दिली या ठिकाणी। आता मॅडम, सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, आता एका पालकांचा प्रश्न आहे की हा किती वर्षाचा कोर्स आहे? हा 1 वर्षाचा कोर्स आहे आणि या कोर्सला 1 वर्षामध्ये त्यांना 100 शब्द प्रति मिनिट गतीचा त्यांचा सराव करून घेतला जातो लघुलेखनाचा। आणि त्याचबरोबर ह्या व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये शॉर्ट हँड म्हणजेच लघुलेखन आणि टायपिंग म्हणजेच टंकलेखन हे 2 विषय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। तर टायपिंग त्यांना 30 शब्द प्रति मिनिट गतीची परीक्षा आपल्याकडून सर्टिफिकेट दिलं जातं आणि शॉर्ट हँडचं 100 शब्द प्रति मिनिट गतीचं प्रमाणपत्र दिलं जातं। ओके, आता हे 30 आणि 60 100 तर ह्याचा उपयोग कशासाठी होतो? त्यांना जेव्हा ते मंत्रालयामध्ये किंवा विधानमंडळामध्ये जेव्हा नोकरीला लागतात तर मंत्र्यांचं जे काही कामकाज चालू आहे, मीटिंग चालू आहेत, कार्यालयामध्ये होणाऱ्या शासकीय मीटिंग्स त्या लिहून घेण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होतो। जर न्यायालयात जर ते नोकरीला लागले तर न्यायालयामध्ये जे काही कामकाज चालू आहे, कोर्टाचं निवाडे चालू असतात, म्हणजे जे काही केसेस आहेत त्यांचं जे काही अपील विरुद्ध पक्ष आणि दोन्ही बाजूचे जे पक्ष आहेत त्यांचं जे काही त्याच्यावरती उलटसुलट चर्चा चालू आहेत आणि त्याच्यावरती जो निर्णय द्यायचा आहे तर ते लिहून घेण्याचं काम, म्हणजे त्याला आपण हिअरिंग म्हणतो, कोर्टामध्ये जे हिअरिंग चालू असतं, तर ते पूर्णतः लिहून घेण्याचं काम
हे स्टेनोग्राफर करत असतो. म्हणजे प्रत्येक जजकडे, प्रत्येक न्यायाधीशाकडे एक तरी स्टेनो असतोच. मॅडम, आता तुम्ही म्हटलं की प्रत्येक कोर्टामध्ये किंवा जजकडे एकतरी स्टेनो असतोच. आता मला एका पालकाचा प्रश्न आहे की बाबा स्टेनो करून एखादा मुलगा कोर्टामध्ये सध्या काम करतोय का? एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल का सध्या? हां, आता माझे बरेच विद्यार्थी स्टेनोग्राफर म्हणून मंत्रालयात किंवा न्यायालयात सुद्धा खूप सारे विद्यार्थी स्टेनो म्हणून लागलेले आहेत. एक विद्यार्थिनी तर तिचं हायकोर्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ते झालेलं असतानाच तिचं आपल्या संसदेमध्ये तिचं सिलेक्शन झालेलं होतं, लोकसभेला स्टेनो म्हणून. म्हणजे पंतप्रधानांच्या स्टेनोच्या लेवलवर तिचं सिलेक्शन झालं. तिचं इंग्लिश मराठी दोन्ही झालेलं होतं, त्यामुळे तिचं नॅशनल लेवलला पण सिलेक्शन झालं होतं. पण चॉईस तिच्याकडे होता. तिने हायकोर्टाचा जॉब स्वीकारला कारण तिला महाराष्ट्रात राहायचं होतं. म्हणजे एवढे विद्यार्थ्यांकडे 4-4, 5-5 संधी असतात. पण ते चॉईस विद्यार्थ्यांना असतो की कुठला जॉब मला करायचा आहे. आणि बरेचसे विद्यार्थी गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागलेले आहेत, सरकारी नोकरीमध्ये आहेत. बरेचसे विद्यार्थ्यांना न्यायालयाचा किंवा मंत्रालयात सुद्धा बरेचसे विद्यार्थी आहेत. काही कमिशनरचे PA म्हणून सर्व्हिसला लागलेले आहेत. ठीक आहे, थँक्यू मॅडम. मॅडम, आता मला सांगा, एका पालकाचा प्रश्न आहे की मुलींना किती टक्के रिझर्वेशन या ट्रेडसाठी आहे, असं पालकाचा प्रश्न आहे. ITIचं जे नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच मुलींना 30% जागा राखीव असतात आणि बाकी ओपनमधून सुद्धा मुली घेऊ शकतात ॲडमिशन. आणि ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ही जी प्रवेश प्रक्रिया आहे मराठी स्टेनोची, आता मराठी भाषा ही फक्त स्टेट लेवलवर आहे. त्यामुळं हा जो कोर्स आहे हा आपल्या MSB-SVET महाराष्ट्र स्टेट काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग एज्युकेशन अँड ट्रेनिंग ह्या बोर्डामार्फत हा अभ्यासक्रम राबवला जातो. कारण आपले जे DVTचे जे कोर्सेस आहेत हे राष्ट्रीय स्तरावरती त्याच्या अंडर असतात आणि फक्त स्टेनोग्राफी मराठी ही नॅशनल आपले रिजनल लँग्वेज असल्यामुळे, स्टेट लेवलची लँग्वेज असल्यामुळं हा कोर्स आपल्या स्टेट बोर्डाकडून चालवला जातो, राबवला जातो. आणि 24ची त्याची विद्यार्थी क्षमता आहे. मॅडम, आता स्टेनो मराठी पुण्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आणखी कुठं दुसरीकडे आहे का? पुणे जिल्ह्यामध्ये शासकीय ITI मध्ये कुठेच नाही. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 3 शासकीय ITI मध्ये आहे, नागपूर, लातूर आणि आपलं पुण्यात, या 3च ठिकाणी शासकीय. प्रेक्षकांना मला या ठिकाणी सांगायचं की महाराष्ट्रामध्ये स्टेनो मराठी हे व्यवसाय फक्त 3 ठिकाणी चालतात. त्यातलं एक लातूर आहे, नागपूर आहे आणि पुणे, या 3च ठिकाणी. आणि कॅपॅसिटी 24 सीट. तर 3 ठिकाणी 24 महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेण्याची संधी आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुणे या ठिकाणी देखील 24 विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे. मॅडम, आता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता ही प्रवेश प्रक्रिया कशी चालते म्हणजे तुमच्या स्टेनो मराठीची? MSB-SVET.edu.in ही लिंक आहे आपल्या कौशल्य विकास बोर्डाची. आणि ही आपली सगळी प्रोसेस ही शासकीय पद्धतीप्रमाणे चालू आहे. म्हणजे की त्यांनी ऍप्लिकेशन ऑनलाईन केल्यानंतर त्यांनी तो अर्ज आपल्या संस्थेमध्ये येऊन तो अर्ज त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंटची झेरॉक्स जोडायची आहे आणि ते झेरॉक्स जोडून तो अर्ज आपल्याकडे सादर करायचा आहे. असे सगळे अर्ज आल्यानंतर त्यांची आपण ऑफलाईन त्याचं मेरिट काढणार आहोत. मेरिटनुसारच ऍडमिशन होणार, पण आपण आपल्या संस्था स्तरावर त्याचं मेरिट काढणार आणि त्यांचं जे काही आपले शासकीय नियम आहे, आरक्षण आहे, त्या सर्व आरक्षणाचा विचार करून आणि म्हणजे समांतर आरक्षण आणि जातीनिहाय जे आहे आरक्षण, या दोन्हीचा विचार करून त्यांचं मेरिटनुसारच प्रवेश प्रक्रिया केली जाणार. ओके, थँक्यू. म्हणजेच ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्याने MSCVT वेबसाईटवरती जाऊन त्या ऍडमिशन पोर्टलवरती जाऊन त्यांनी त्यांचं माहिती ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑफलाईन पण अर्ज आणून द्यायचं का? ऑफलाईन प्रिंट आउट आपल्या संस्थेत आणून द्यायची आहे. त्याची प्रिंट आउट काढायची आणि ऑफलाईन ITI मध्ये आणून सबमिट करायचं आहे. त्याचं मग ऑफलाईन मेरिट काढलं जाईल आणि त्यानुसार प्रवेश शीट अलग केली जाईल. मॅडम, आता एका मुलीचा प्रश्न आहे, नोकरीच्या संधी असं त्याने प्रश्न टाकलेला आहे, कुठे कुठे असतात? नोकरीच्या संधी त्यांना न्यायालयात तर खूप जास्त प्रमाणात असतात. न्यायालयाचं कामकाज एक दिवस सुद्धा ठप्प ठेवता येत नाही. त्यामुळे न्यायालयामध्ये सगळ्यात जास्त संधी असतात. दुसऱ्या मंत्रालयामध्ये असतात, सचिवालय, विधानमंडळ, विधान परिषद, विधान भवन वगैरे तिथं. नंतर कमिशनरचे PA, कमिशनरकडे जे मोठे ऑफिसेस आहेत सरकारी, मुख्य ऑफिस, या सगळीकडे स्टेनोच्या पोस्ट आहेत. वृत्तपत्र कार्यालय, तिथं स्टेनोग्राफरला खूप चांगल्या संधी असतात. महानगरपालिका, सर्व जिल्ह्यांच्या महानगरपालिका
महानगरपालिका पुणे, मुंबई महानगरपालिका, सगळ्या BMC वगैरे PMC सगळ्या महानगरपालिकेमध्ये स्टेनोच्या खूप जास्त प्रमाणात जागा असतात. त्याचबरोबर जी महामंडळं आहेत, शेती महामंडळ, कृषी महामंडळ, वखार महामंडळ, अशा महामंडळांमध्ये सुद्धा स्टेनोग्राफरसाठी स्वतंत्र पदं आहेत. मॅडम याला प्रायव्हेटमध्ये संधी आहे का कुठं? मराठी स्टेनोला प्रायव्हेटमध्ये नसते, प्रायव्हेटमध्ये नाही. इंग्रजी स्टेनोला मात्र प्रायव्हेटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा संधी असते. थँक्यू मॅडम. मॅडमनी आताच सर्व माहिती दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त आणखी माहिती आहे. हा व्यवसाय पूर्ण करून विद्यावेतन किती मिळतं असं काही मुलींचा प्रश्न आहे. आपले जे सर्व ट्रेडला जो लागू आहे नियम 500 रुपये ओके. विद्यावेतन, तर तोच नियम ह्या कोर्सला सुद्धा लागू आहे. शिकून ज्यांना विद्यावेतन मंजूर केलं जातं त्यांना 500 रुपये महिना विद्यावेतन दिलं जातं. म्हणजे सदर विद्यावेतन हे दरमहा शिष्यवृत्ती टाईप मिळणारं विद्यावेतन आहे. म्हणजे जसं अप्रेंटिसशिप आहे तसे अप्रेंटिसशिप आहे का या ट्रेडला? याला अप्रेंटिसशिप नाही, कारण याला सरकारी कार्यालयात नोकरी लागते. ओके, हां. त्यामुळे याला अप्रेंटिसशिप किंवा शिकाऊ उमेदवारी योजना याला लागू नाहीये. हं. पण हे विद्यार्थी पास आउट झाले नाही तरच त्यांना लगेच कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉब लागतो. ओके. बरेचसे विद्यार्थी, आता गेल्या वर्षी पास आउट झालेले बरेच विद्यार्थी आहे हं. कॉन्ट्रॅक्ट बेसवर कोर्टात किंवा सरकारी कार्यालयामध्ये नोकरी करत आहेत. अजूनही मला बऱ्याच सरकारी कार्यालयातून मागणी होत असते, पण मी विद्यार्थ्यांना फोन करते तर ते म्हणतात आम्ही इकडे करत आहोत. हं. कुठल्या ना कुठल्या सरकारी कार्यालयामध्ये ते एंगेज आहेत. त्यामुळे मागणी त्यांना भरपूर असते सरकारी कार्यालयात सुद्धा. आणि मग त्या अनुभवाचा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जो त्यांना अनुभव मिळतो त्या अनुभवाच्या बळावरती, कारण सरकारी भरती ही कशी जाहिरात येऊन होत असते, हो. मग ती जाहिरात येते तोपर्यंत त्यांना अनुभव सुद्धा मिळतो आणि एखाद दोन वर्षामध्येच त्यांना पुढे चांगल्या नोकरीच्या संधी मिळतात. आणि या स्टेनोग्राफर प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना स्टेनोग्राफर म्हणून तर जॉब मिळतोच, पण त्याच्यामध्ये टायपिंग सुद्धा असल्यामुळं ते क्लर्क ह्या पदाला सुद्धा पात्र होतात. कारण क्लर्कचं क्वालिफिकेशन काय, मराठी इंग्रजी टायपिंग, दुहेरी संधी आहे. दुहेरी संधी आहे. आणि गेल्या वर्षी एक शासनाचा GR आलेला आहे ऑक्टोबर 2025 मध्ये. त्यामध्ये क्लेरिकलच्या न्यायालयामध्ये 70 जागा वाढवलेल्या आहेत स्टेनोग्राफरच्या, आणि क्लेरिकलच्या 375 जागा वाढवलेल्या आहेत. आणि अजून आता पुढे जाऊन बऱ्याच ठिकाणी कोर्टामध्ये कामकाजाचा हे होत आहे, म्हणजे कामकाज कर्मचाऱ्यांच्या अभावी, मनुष्यबळाच्या अभावी कामकाजावर परिणाम होऊ लागलेला आहे. केसेस बऱ्याच पेंडिंग आहेत, तर त्यासाठी जजची संख्या वाढवण्याचं विचाराधीन आहे शासनाचे. आणि जेव्हा जजची संख्या वाढेल त्याच प्रमाणात स्टेनोग्राफरच्या पण पदांची संख्या वाढणार आहे. थँक्यू मॅडम. मॅडमनी छान माहिती दिलेली आहे. मॅडम आता एक प्रश्न असा आहे की स्टेनो इंग्लिश आणि स्टेनो मराठी ह्या दोघात काय फरक आहे असं एका पालकाचा प्रश्न आहे. स्टेनोग्राफी आणि स्टेनो इंग्लिश, तर दोघांना प्रत्यक्षदर्शी पाहताना जर तुम्ही जी ती लँग्वेज किंवा त्यांनी जे लिहिलंय ते जर पाहिलं, जी संकेत लिपी आहे ती दिसायला दोघी सेमच दिसतात. पण जेव्हा इंग्रजी स्टेनोग्राफरने जे लिहिलेलं आहे तो इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सक्रिप्शन करणार आणि मराठी स्टेनो हे मराठी भाषेमध्ये त्याचं ट्रान्सक्रिप्शन करणार. तर इंग्रजी स्टेनो हा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याला जॉबच्या संधी असतात आणि मराठी स्टेनोला आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी असतात नोकरीच्या. ओके. आता मॅडम पुढचा प्रश्न असा आहे, तर स्टेनो इंग्लिश आणि स्टेनो मराठी ह्या दोघांचंही प्रवेश प्रक्रिया समान आहे का वेगवेगळे? हां, तर स्टेनो इंग्लिश हा कोर्स आहे, हा पूर्ण भारतभर चालणार आहे. ओके. त्यामुळे त्याचं जे ऍडमिशन आहे ते आपल्या DVETच्या माध्यमातून होतं, DGETच्या माध्यमातून होतं. ती जी लिंक आहे dvet.gov.in त्या लिंकवर त्यांनी अप्लाय करायचे स्टेनो इंग्लिशसाठी. आणि मराठी स्टेनो हा स्टेट लेवलचा कोर्स असल्यामुळं तर त्यामुळे तो DVET मध्ये त्याचं कामकाज होऊ शकत नाही, स्टेट लेवलचा असल्यामुळे. म्हणून ते आपलं कौशल्य विकास बोर्डामार्फत त्याचं प्रवेश प्रक्रिया MSc-BTच्या माध्यमातून त्याचा प्रवेश आणि होऊ शकतो, परीक्षा होते. मॅडम आता सध्या कॉम्प्युटरचा जमाना आहे, AI चा जमाना आहे, तरी पण स्टेनो मराठीला अजूनही तितकंच डिमांड आहे. तर भविष्यामध्ये ह्याच्यावर काही परिणाम होईल असं वाटतंय? भविष्यात अजिबात नाही, कारण किती जरी AI आलं किंवा काही झालं तरी जेवढा वेळ म्हणजे एखादा मंत्री भाषण करत आहे तर तो 2 तास जर ती मीटिंग चालली आहे किंवा एखादं भाषण त्याचं 2 तास चाललेलं आहे, पण हे 2 तासाचं ड्राफ्टिंग थोडं शॉर्टमध्ये करायचं असतं. जे काम स्टेनोग्राफर करतो, जे मॅन्युअली त्याला ते करायचं असतं, सगळ्याचा सार घ्यायचं काम त्याला करायचं असतं. आणि त्यामुळं स्टेनोग्राफरला काहीच पर्याय नाही आहे. AI जरी आलं, AIच्या माध्यमातून ते रेकॉर्ड करू शकतात, पण जर 1 तासाची मीटिंग जर त्याचं सगळं जर त्यांनी याच्या मिनिट्समध्ये घेतलं तर ते 20 ते 25 पानाचं होतं. 1 तासाची मीटिंग 20 ते 25 पानं, आणि आपल्याला करायचं असतं त्या पूर्ण मीटिंगचं शॉर्टमध्ये, तर ते फक्त स्टेनोग्राफर. त्यामुळं स्टेनोग्राफरला बिलकुल कुठल्याही भविष्याची चिंता नाही आहे. म्हणजे पालकांनी
यायची बिलकुल भीती मनावर बाळगून घ्यायची नाही किंवा यायची भीती बाळगायची नाही, कारण स्टेनो इंग्लिश असेल किंवा स्टेनो मराठी असेल, याला शेवटपर्यंत नोकरीची संधी आहे. जॉबवर कोणताही परिणाम होणार नाही याचं पालकांनी दक्षता घेऊ किंवा विद्यार्थ्यांनी देखील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. मॅडम, सध्या महाराष्ट्र शासनाकडून लघुलेखन संवर्गाची काही पदे कमी करण्यात येणार आहेत असं चर्चा आहे. काय सांगू शकाल याबद्दल? मध्ये ही एक अशी बातमी आली होती, शासनाने असा विचार केला होता, परंतु ह्या पदांच्या बाबतीत म्हणजे की ज्या ठिकाणी बरेचसे संवर्ग म्हणजे एक एक संवर्गाची पदं जिथं आहेत, वेगवेगळ्या संवर्गाचं एक एक पद असं, तर असे काही संवर्ग एकत्र करण्याचं काम शासनाच्या विचाराधीन आहे. कारण एवढे सगळे संवर्ग तेवढ्या वेतन श्रेणी वेगवेगळ्या मेंटेन करणं हे शासनाला त्यांचं त्याच्यामध्ये एक सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने 2-3 क्वालिफिकेशन किंवा 2-3 पात्रता एकत्र करून त्या पदांचं एकत्रीकरण करण्याचं शासनाच्या विचाराधीन आहे. पदं तर जाणारच नाहीत. पदं आता मागच्या वर्षीच न्यायालयाची पदं वाढलेली आहेत, पण त्यांचं 2-3 पदांचं कामकाज एकत्र करून त्या पदाचं नामांतर करेल किंवा त्याच्या पात्रतेमध्ये काही आणखी ॲडिशनल करण्याचं, काही वाढीव पात्रता त्याच्यामध्ये घेऊन एकत्रीकरण करण्याचं शासनाच्या विचाराधीन आहे. पण त्याचा कुठलाही शासन निर्णय अद्याप आलेला नाही. पदं जाण्याबाबत पण आलेला नाहीये किंवा कुठल्याच बाबतीत आलेला नाहीये. फक्त एक विचाराधीन असल्याचं शासनाने जाहीर केलं होतं की 2-3 गोष्टी एकत्र करून त्या पदाचं नामांतर करण्याचा विचार आहे. पण लघुलेखन हे पद राहणारच आहे, लघुलेखक हे पद राहणारच आहे. हा मॅडम, आता ठीक आहे, आता पत्र अजून जर आलेलं नाही, फक्त ही चर्चा आहे. मला काय पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे की स्टेनो मराठी केल्यानंतर शासनामध्ये समजा त्याला जॉब मिळाला, नोकरी मिळाली, तर तेव्हा ते स्केल काय असेल? स्टेनोग्राफर सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय चांगला प्रश्न सरांनी विचारला आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की स्टेनोग्राफरचं स्केल हे जवळपास क्लास 2 ऑफिसरच्या बरोबरीचं असलं. पद जरी क्लास 3 असलं, वर्ग 3चं पद असलं, तरी सुद्धा त्याचे वेतन श्रेणी किंवा त्याला पे स्केल म्हणतो, हे क्लास 2 ऑफिसरचं असतं. आणि त्याचा ऑफिसमधला दर्जा, स्टेनोग्राफरचा दर्जा सुद्धा ऑफिसर म्हणजे गॅझेटेड ऑफिसरचा असतो. मंत्रालयात वगैरे जर पाहिलं तर त्याला गॅझेटेड ऑफिसरचाच दर्जा आहे, क्लास 2 ऑफिसरचा दर्जा आहे. आणि स्टेनोग्राफरचं सगळ्यात हायर पद जे आहे ते PA चं आहे. मंत्र्यांचे PA, कमिशनरचे PA, ते पद तर गॅझेटेड ऑफिसरमध्येच येतं. तर वेतन श्रेणी जर पाहिलं तर क्लर्क, आपल्या जे लिपिक पदाची जी वेतन श्रेणी आहे ती S8, S6 असते. आपल्या 7व्या आयोगाचंच उदाहरण मी सांगते, तर S6, S8 अशी असते. तर स्टेनोग्राफरची S14, लोअर ग्रेड स्टेनोग्राफरची S14 आहे, हायर ग्रेड स्टेनोग्राफरची S15 आहे. तर एवढा फरक म्हणजे जवळपास दुपटीचा किंवा दुपटीपेक्षा जास्त, क्लर्कपेक्षा दुप्पट हा स्टेनोग्राफरचा वेतन श्रेणी केला आहे. ओके, म्हणजेच आता पालकांना, विद्यार्थ्यांना मला नक्कीच सांगायला आवडेल की तुम्ही हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वर्ग 2च्या लेवलचं तुम्ही वेतन श्रेणी घेऊ शकताय. म्हणजे या ट्रेडला खूप महत्व आहे, या व्यवसायाला खूप महत्व आहे. मॅडम, आता मला सांगा, तर सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, पालकांना जाता जाता तुम्हाला म्हणजे काय संदेश द्यावा असं वाटतंय? पालकांनी म्हणजे हा एक जी बातमी आली त्याचा फक्त विचार न करता याच्या भविष्याच्या संधी काय आहेत, भविष्य यांचं फार उज्ज्वल आहे. हा एकमेव ट्रेड आहे की ज्याला सरकारी नोकरी मिळते. स्टेनोग्राफी मराठीला राज्य सरकारी आणि स्टेनो इंग्लिशला केंद्रीय सरकारी नोकऱ्या मिळतात. तर हा एकमेव ट्रेड आहे की ज्याला सरकारी नोकरीच्या संधी आहेत आणि अतिशय चांगल्या संधी. माझे बरेच विद्यार्थी मंत्रालयात किंवा न्यायालयामध्ये बरेचसे विद्यार्थी लागलेले आहेत. त्यामुळे त्यांनी निश्चिंत होऊन ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा. आणि अतिशय वेगळं हे आहे, वेगळं करिअर आहे याच्यामध्ये. आणि त्या जो कोणी स्टेनो म्हणून नोकरीला लागतो तर त्याचं इतकं स्टेटस एवढं चांगलं होऊन जातं भविष्यामध्ये की खूप छान असं त्याला. आणि सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिल्यामुळं काय, कारण स्टेनोग्राफर हा कायम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा मंत्र्यांच्या संपर्कात राहिल्यामुळं त्याच्या स्वतःमध्ये सुद्धा एवढा बदल होऊन जातो. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा कार्यप्रणालीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे बदल होतात. वेतन श्रेणी चांगल्या असतातच, पण त्याचबरोबर बाकीचेही बरेच अनेक गोष्टीमध्ये फायदा होतो त्याला. थँक्यू मॅडम. मॅडम, एक शेवटचा प्रश्न आहे की या अभ्यासक्रमासाठी बेसिक क्वालिफिकेशन किंवा पात्रता काय आहे? 10वी पास ही एवढीच त्याची प्रवेश पात्रता आहे. 10वी पास असलेला कुठलाही विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. त्याचबरोबर एक ॲडिशन मी करू इच्छिते. आता आमचा एक सगळे विद्यार्थी जेव्हा जाहिरात येते, काही विद्यार्थी कोर्टामधल्या पिऊन ह्या पदाला सुद्धा त्याने, म्हणजे एक अनुभव फक्त सांगते, पिऊन ह्या पदाला सुद्धा त्याने ॲप्लिकेशन केलं होतं. त्यांनी फक्त एंट्री त्याची झाली कोर्टामध्ये, त्याला त्या जजनी त्याचं कामकाज पाहिलं आणि त्याला स्टेनोग्राफरचंच काम दिलं. त्यानंतर जेव्हा
3 वर्षांनी त्यांच्याकडे प्रमोशन असतात. त्याचं पहिलं प्रमोशन झालं क्लेरिकल पदावरती, बरं. क्लर्क झाला तो. हं. आणि त्यानंतरच्या पुढच्या 3 वर्षांनी त्याचं लगेच स्टेनो म्हणून सिलेक्शन, त्याला पदोन्नती मिळाली आणि आता तो स्टेनोग्राफर म्हणून, म्हणजे सुरुवात जरी त्याने पिऊन पासून केली असेल तरी तो आता स्टेनोग्राफर या पदावर आहे. तर बरेचसे विद्यार्थी असे क्लर्कमधून जरी त्यांनी ह्याच्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये प्रवेश केला असला तरी ते नंतर पुढे स्टेनोग्राफर झालेले आहेत आणि चांगली वेतन श्रेणी घेऊन पुढे कार्यरत आहेत आता सध्या. मॅडम, आता जाता शेवटचा एक प्रश्न आहे. एका पालकाचा प्रश्न आहे की माझा मुलगा BA झालेला आहे, तर त्याला स्टेनोला ऍडमिशन घेता येईल का? हो, BA, MA किंवा कुठल्याही क्वालिफिकेशन असेल, 10वी पास ही पात्रता असल्यामुळं त्यांना 10वीच्या पात्रतेवर, 10वीच्या मार्कांवरती मेरिट काढून त्यांचं प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. आणि ते ॲडिशनल क्वालिफिकेशन झाल्यामुळं त्यांना पुढे त्यांच्यामध्ये एक मॅच्युरिटी आलेली असते किंवा ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात आणि त्याचा फायदा त्यांना हे ज्या आपल्या शासकीय भरतीच्या ज्या चाळणी परीक्षा असतात तो देण्यासाठी त्यांना निश्चित होतो आणि त्यांना लवकरच नोकरीच्या संधी मिळतात. थँक्यू मॅडम. प्रेक्षकांचे जेवढे प्रश्न होते तेवढे प्रश्न या ठिकाणी विचारून झालेले आहेत. ॲडिशनल तुम्ही माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी पालकांना मला हे सांगायचं आहे की स्टेनो मराठी हा अतिशय चांगला असा हा व्यवसाय आहे. या व्यवसायाला प्रवेश घेऊन आपलं करिअर करण्यासाठी आपल्या पाल्याला प्रोत्साहित करावं असं या ठिकाणी आवर्जून सांगावं असं मला वाटतंय. महाराष्ट्रामध्ये फक्त 72 जागा आहेत या व्यवसायाकरिता आणि चांगली संधी नोकरीची शासनामध्ये आहे. त्यामुळं या व्यवसायाकडे सकारात्मकतेने पाहावं असं सगळ्यांना मी आवाहन करतो. आज या SKP ITI कट्ट्यामध्ये या व्यवसायाच्या तज्ज्ञ आदरणीय शर्मिला कळमकर मॅडम या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्यांना माहिती दिली. मॅडम, धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या या SKP ITI कट्ट्याला जोडलेले सर्व प्रेक्षक, विद्यार्थी, आमच्या या ITIचे सर्व सहकारी यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मॅडम, शेवटी जाता जाता एका पालकाचा प्रश्न आहे की बाबा वेळापत्रक काय आहे? जर तुम्ही वेळापत्रक आम्हाला सांगितलं तर त्याचा आम्हाला फायदा होईल. तर कृपया आपण वेळापत्रक कसं आहे तो सांगावं. msbsvet.edu.in ह्या याच्यावरती विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन करायचं आहे. 28 मे पासून ॲप्लिकेशन करायला सुरुवात झालेली आहे. ते 31 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन करता येणार आहे, अर्ज भरता येणार आहे. आणि 15 जून म्हणजे आजपासूनच विद्यार्थ्यांना संस्थेचा विकल्प सादर करता येणार आहे. आजपासून 31 जुलैपर्यंत त्यांना संस्था विकल्प सादर करण्याची संधी आहे. 1 तारखेपर्यंत त्यांना हा विकल्प उपलब्ध करून दिलेला आहे. 4 तारखेला डायरेक्ट त्यांचं ॲडमिशन होणार आहे 4 ऑगस्टला आणि 6 ऑगस्टपासून प्रशिक्षण सत्र सुरू होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि पुढील व्हिडिओसाठी आपण पुढं या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करावं. त्याचबरोबर हाईप ऑप्शन येतं, हाईप देखील करून या चॅनलला सपोर्ट करावं. त्यासाठी तुम्ही MSCVT या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. आणि काही डाऊट असेल, शंका असेल तर आदरणीय शर्मिला कळमकर मॅडम आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्टेनोची सगळी माहिती आम्ही देणार आहोत. नक्की ते तुम्ही पहा. धन्यवाद.